नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 2004 नंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 2004 नंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, भारत सरकारने कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत। त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस। ही योजना खास अशा कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे जे 2004 नंतर सेवेत रुजू झाले आहेत आणि ज्यांच्यासाठी पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत। युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस या अंतर्गत 2004 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यूपीएस ही एक नवीन पेन्शन प्रणाली आहे जी भारत सरकारने 1 जानेवारी 2004 पासून लागू केली आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाचा काही भाग पेन्शन फंडात जमा करावा लागतो, जो त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात परत येतो। आणि ही योजना 2004 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय उपलब्ध आहेत, ज्यांचे लाभ त्यांना निवृत्तीनंतर मिळतील। राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस याचा प्रमुख भाग नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एनपीएस आहे, ज्यामध्ये सरकारी कर्मचारी त्याच्या मासिक पगाराच्या ठराविक टक्केवारीत योगदान देतात। या प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाचा लाभ पेन्शनच्या स्वरूपात मिळतो। एनपीएस मध्ये 2 खाते प्रकार आहेत। टियर 1 खाते मित्रांनो हे अनिवार्य आहे आणि कर्मचाऱ्याला मासिक योगदान द्यावे लागेल। निवृत्तीनंतर त्यात जमा केलेल्या पैशाचा काही भाग एक रकमी पेमेंट म्हणून मिळू शकतो आणि काही भाग पेन्शन म्हणून दिला जाऊ शकतो। टियर 2 खाते मित्रांनो हे एक ऐच्छिक आहे आणि कर्मचारी अतिरिक्त योगदान देऊ शकतात। हे खाते लवचिक आहे आणि कर्मचारी त्यात जमा केलेल्या निधीमध्ये कधीही प्रवेश करू शकतात। स्वयंचलित प्रवेश आणि व्यावसायिक प्रशिक्षण मित्रांनो, 2004 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस योजनेत सहभागी होण्यात कोणतीही अडचण येत नाही। ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपोआप लागू होते आणि त्यांना त्याबद्दल स्वतंत्र माहिती दिली जाते। यासोबतच कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेतील तज्ज्ञांकडून प्रशिक्षणही मिळते, जेणेकरून त्यांना त्यांच्या पेन्शनचा जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल। आजीवन पेन्शन मित्रांनो, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस या अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आजीवन पेन्शन मिळते। ही पेन्शन पूर्णपणे त्यांच्या योगदानावर आणि गुंतवणुकीवर अवलंबून असते। निवृत्तीच्या वेळी जमा झालेली रक्कम पेन्शन स्थापन करण्यासाठी वापरली जाते। पर्यायी गुंतवणूक पर्याय मित्रांनो, यूपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीचे विविध पर्याय दिले जातात, जसे की सरकारी रोखे, इक्विटी आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवणूक करणे। हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन फंड वाढवण्यासाठी विविध गुंतवणूक पर्यायामधून निवडण्याची संधी प्रदान करते। म्हातारपणी फायदे मित्रांनो, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस या अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वृद्धापकाळाचा लाभ देखील मिळतो। कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा या लाभाचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या वृद्धापकाळातील चांगले जीवन जगता येईल। मित्रांनो, यूपीएसचे फायदे कोणते आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत 2004 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदे आहेत, ज्यात पुढील गोष्टीचा समावेश आहे। पहिला आहे स्वतंत्र पेन्शन योजना। यूपीएस मधील कर्मचाऱ्यांना स्वतंत्र आणि लवचिक पेन्शन योजना मिळते। दुसरा आहे गुंतवणुकीचे पर्याय। मित्रांनो, गुंतवणुकीचे विविध पर्याय कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन फंड वाढवण्यासाठी संधी देतात। तिसरा आहे वर्धित सुरक्षा। मित्रांनो, ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मजबूत सामाजिक सुरक्षा प्रदान करते। चौथा आहे स्वयंचलित प्रवेश। मित्रांनो, सेवानिवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांना या योजनेत सामील करण्याची प्रक्रिया सोपी आणि स्वयंचलित आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।